मी जर कधी काही एखाद्याच्या गावात आलो तर मला म्हणले पाहिजे की सगळे लोक आमच्या गावात त्या टायमाला बैठका घ्यायला येत होती. इतकं काम करा स्वतःच्या लेकरासाठी. पुढच्या पिढ्या मोडू देऊ नका. लांब हे म्हणायचं नाही, कारण हे शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं. मी तुकडाच पाडतोय त्याचा काही ठेवतच नाही. आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या बाजूला कोणीही नाही. सोन्यासारखे लेकरं बाळा मोठे करा. हे बघा, तुम्ही कधी संकटात आलात, आजारी पडलात ना, कोणताच नेता तुम्हाला भेटायला सुद्धा येणार नाही. पण तुमचं पोरग किंवा पोरगी तुम्ही संकटात असल्यावर, दुःखात असल्यावर तुमच्या तोंडावरून हात फिरायला येणारे पोटचे गोळे त्याच्यासाठी मोठे करा. सोन्यासारखे लेकरं मरू देऊ नका. कोणी कोणाचं नाही या स्वार्थी युगात. सगळं स्वार्थानं दुनिया भरली. इथं कोणालाच काम नाहीये. दुसऱ्यासाठी निस्वार्थपणे काम करायला कोणाला 1 घंट्याचा सुद्धा वेळ नाही. माझा समाज मोठा आहे, माझ्या समाजाचे लेकर मोठे, ते मोठे करू लागा. एकमेकाला सहकार्य साथ द्यायचं शिका. आपल्या आपल्यात भांडणं बंद करायची. राजकारणासाठी डोके फोडायचे नाही. रक्त आपण आपलं सांडायचं नाही. आपण ह्या गोष्टी बंद करायच्या. अडचण आली एकमेकाला मदत करायची, सहकार्य करायचं. अजिबात कोणी एकमेकाचा द्वेष करायचा नाही. इथून पुढे बंद करायचं. शेवटी जाताना 2-3 गोष्टी सांगतो, तेवढ्या करायच्या. पहिली, उद्यापासून मोबाईलवर सगळे फोन सुरू करायचे राज्यभर. 29 ऑगस्टला अंतरवालीला जायचं, भेट द्यायला आंदोलनाला. तुम्हाला काहीच मागितलं नाही मी. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, मी तिथं जीवाच्या बाजूला लढणार आहे. तुमच्या पायावरती मी जीव ठेवलेला आहे. मी कधीही मरायला तयार आहे. मी भेट नाही तुमच्या लेकरासाठी. फक्त तुम्ही अंतरवालीच्या आंदोलनाला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठीने भेट द्या. काही अपेक्षा नाही. मी बघतो कोण आडवा पडतोय, कोणात किती दम आहे, कोण काय करताय, ती जबाबदारी माझी. तुम्ही फक्त शांततेत यायचं, शांततेत जायचं. चारपोळ दगडफेक करायची नाही, शांततेत आंदोलन करायचं. मी देतो तुम्हाला आरक्षण. आतापर्यंत 58 लाख आणून दिल्या. 70 वर्षापासून मागणी होती. 3 वर्षाच्या आत कडीला लावली. अर्धे मराठी आरक्षणात घातले. फक्त 2-3 गोष्टी सांगतो, तेवढ्या करायच्या. पहिलं, आपल्या लोकांनी दारू प्यायची बंद करा. दारू पिऊ नका. आपले व्यसनापासून सगळे लोक लांब जा. इमानदारीने सांगा, तिथे बसले सगळे कोण कोण दारू पिते तिने वर हात करा. दारू कोण कोण पितय त्यांनी वर हात करा. लईच मेंबर दिसते राव तुमची दारू. नका वाटवळ करू बरं का जाती. स्वतःच्या लेकराची संसाराची राखरांगोळी करू नका विनाकारण. दारू फिरून बसून लांब जा. कष्ट करून पैसे वळवायचं बघा लवकर. पैसे वळवा. आळशी बनायचं नाही. रातपाट कष्ट करायचे. दारू बंद. दारूची दुकानं दुसऱ्याचीच आहे. भांडे, जयस्वाल, आमचे तमचे, खोबरागडी, काही आडनाव आहे. आणि कष्ट करून पैसे चालले आपले. अग्रवाल, सुतारवाल, काही वालं कुंकून आणलेत, कुंकड पोचिलेत, वालं मिळलं नाही. आणि वाल्या उल्याच मोठे झाले. आणि आपण पिकायला लागायला लागलो, वावर इकायला लागलो. वावर इकायचं नाही आणि बांध फोडायचे नाही एकामेकाचे. 2 एकर जास्त घ्यायचं, पण बांधासाठी भांडण करायचं नाही. रस्ता नसला तर रस्ता द्यायचं, काय म्हणायचं माझ्या वावर. चांगलं वागायचं शिकायचं. आता समाजाला आरक्षण शेवटच्या टप्प्यातील मिळवून द्यायची गरज आहे. आणि आंदोलनाचं प्रत्येक जणांना साक्षीदार होणं गरजेचं आहे. कधीतरी तुमचा नातू, तुमची नात म्हणली पाहिजे, माझे आजोबा ते आंदोलनात होते तेव्हा आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. किमान समाजाच्या कल्याणासाठी तरी वेळ द्यायचा शिका. मी कधीही मोघम आरोप करत नाही. खोटा आरोप मी जिंदगीत करत नाही. मला बळच कोणावर आरोप करायची सवय नाही. मी बावनकुळेला सांगितलं की तू मराठ्यांचं आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न केले, शिरसाटणी केली. मी छगन भुजबळचं नाव घेतलं का? कारण मला खोटा आरोप करायची सवय नाही. त्याने काही केलंच नाही तर मोघम बदनाम करायचं नाही. हे संस्कार मराठीवर आहे. त्या धन्याचं नाव घेतलं का? मी बळच नाव घेत नाही.
ज्यांनी चूक केली त्याला मी सोडत नाही आणि ही चूक सुधाराव. शेवट या बोरगावतून सांगतो, आणखीन पण संधी हातात गेलेली नाही. एकदा आंदोलन सुरू झालं ना पुन्हा माघार नाही, सोडणार नाही पुन्हा कुणाला. त्यामुळे झालेली चूक सुधारा. फडणवीस साहेबांनी पण आणि शिंदे साहेबांनी पण आमच्या रद्द न होणाऱ्या नोंदी तुम्ही रद्द केल्या आणि सगळ्या मागण्या अंमलबजावणी करून टाका. आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही. रस्ता तुमचे कार्यपट्टी झाले म्हणून समजा त्याच्यात काहीच दुमत नाही. मराठा पुढं सत्तेचं शांतपण करू देणार नाही. सगळ्यांनी 19 ऑगस्टच्या तयारीला लागा. तुम्ही खूप ताकदीनं या पश्चिम महाराष्ट्राचे लोक जमलात त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो. या काही माणसाला उठून इकडे तिकडे जायचं नाही, जागावर उभा. सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावा, जरा कळून देणार राज्याला पश्चिम महाराष्ट्र आग लागली. एक मी मोबाईल बिना टॉर्च नाही राहिला पाहिजे. काय आग लागली पश्चिम महाराष्ट्राला कळू द्या. टॉर्च लावा सगळ्यांनी समोर आणि स्टेजवर जे त्यांनी शूट करा.